वारणा विद्यालय ऑनलाईन सेशनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपलं HCF आणि LCM म्हणजेच मसावी आणि लसावी हे प्रकरण सुरू आहे. काल आपण प्रॅक्टिस 24 बघत होतो. त्यामधला पहिल्या क्वेश्चनमधली काही एक्झाम्पल्स आपण सोडवली होती. आज आपण वर्ड प्रॉब्लेम्स, त्या प्रॅक्टिस 24 मधले वर्ड्स प्रॉब्लेम्स काय आहेत ते आज आपण थोडे बघणार आहोत. बघा, क्वेश्चन 2 पासून वर्ड प्रॉब्लेम होते. बघा, क्वेश्चन नंबर 2 काय होता बघा. इफ लार्जर स्क्वेअर बेड्स ऑफ इक्वल साइज आर टू बी मेड फॉर प्लांटिंग व्हेजिटेबल ऑन अ प्लॉट ऑफ लँड 18 meters long and 15 meters wide, what is the maximum possible length of each bed? म्हणजेच काय बघा, 18 मीटर लांब व 15 मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकाराचे चौरसाकृती सारखे वाफे तयार करायचे झाल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा? म्हणजेच काय, तर 18 मीटर लांब आणि 15 मीटर रुंद मापाची जमीन आहे, त्यामध्ये काय मोठ्यात मोठ्या किती आकाराचे काय वाफे, चौरसाकृती वाफे तयार करावे लागतील. मोठ्यात मोठा किती आकाराचा वाफा आपल्याला तयार करता येतील. म्हणजे सगळे वाफे काय पाहिजेत, त्यातले ते सारख्याच आकाराचे असले पाहिजेत आणि कोणत्याही जमिनीचा तुकडा त्यात शिल्लक राहता कामा नये, अशा पद्धतीचं उदाहरण आहे. मग यासाठी आपल्याला काय करावे लागेल, तर लांब किती आहे 15 मीटर आणि लांब 18 मीटर आहे आणि 15 मीटर रुंद आहे. तर त्यासाठी 18 आणि 15चा आपल्याला काय करायला पाहिजे, मसावी काढावा लागेल. म्हणजेच मॅक्झिमम लेंथ ठरवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, मसावी काढायला पाहिजे. वी हॅव टू फाइंड द HCF. वी हॅव टू फाइंड द HCF of 18 and किती 15. म्हणजे आता 18 आणि 15चा आपण HCF काढायचा आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे, फॅक्टर्स काढले पाहिजेत. फॅक्टर्स ऑफ 18, फॅक्टर्स 18चे 1 2 3 संग 18, 3 4 नाही, त्यानंतर साहित्रिक 18, 9 दुने 18 आणि 18 हे फॅक्टर्स आहेत. त्यानंतर फॅक्टर्स ऑफ 15चे काय ना 1 2 नाही, 3 5 15, त्यानंतर 5 त्रिक 15 आणि 15 हे फॅक्टर्स आहे. त्यानंतर कॉमन फॅक्टर्स काय आहेत, 1 आहे, 2 नाही, 3 नाही, त्यानंतर 6 नाही, 1 2 3 आहे, 3 एक कॉमन फॅक्टर्स आहे. म्हणजे 1 आणि 3 हे दोनच कॉमन फॅक्टर्स, 6 9 18 नाही. म्हणजे HCF काय होणार आहे, HCF 3 होणार आहे. म्हणजेच लांबी रुंदी किती असली पाहिजे, 3 असली पाहिजे. द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ, possible length of each bed is 3 meters. या पद्धतीनं क्वेश्चन नंबर 2 सोडवायचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा. 2 ropes, one 8 meters long and the other 12 meters long, are to be cut into pieces of the same length. What will the maximum possible length of each piece be? म्हणजेच काय बघा, 18 मीटर आणि 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी. म्हणजे 2 दोरखंड आहेत. रोप म्हणजे काय, दोरखंड. एक 8 मीटरचा आहे, दुसरा आहे 12 मीटरचा. ते काय करायचे, समान मापाचे त्याचे तुकडे करायचे आहेत. 8 मीटरच्याचे पण आणि 12 मीटरच्याचे पण. सगळे 8 मीटर आणि 12 मीटरच्या दोरखंडाचे सगळे तुकडे काय काय पाहिजेत,
सारख्या मापाचे असले पाहिजेत. असं जास्तीत जास्त किती लांबीचा आपण काय करू शकतो, तुकडा कापू शकतो ते काढायचे. मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, मॅक्झिममसाठी 8 आणि 12 या दोघांचा काय केला पाहिजे, HCF काढला पाहिजे. तर आपण काय करूया, HCF काढूया. वी फाइंड द HCF ऑफ HCF of 8 and 12. 8 and 12. आता काय करूया, बाय फॅक्टर्स घेऊया. फॅक्टर्स ऑफ 8. फॅक्टर्स ऑफ 8. 8ला कशाने भाग जातो, 1 जातोय, 2 जातोय, 3 जात नाही, 4 जातोय आणि त्यानंतर 8 जाते. त्यानंतर फॅक्टर्स ऑफ 12. फॅक्टर्स ऑफ 12. 12ला कशाने जातोय, 1 जातोय, 2 जातोय, 3 चौक 12, 3 जातोय, 4 त्रिक 12, 4 जाते, 5 नाही, 6 7, 6 2 12 आणि 12 हे फॅक्टर्स आहेत. नंतर काय करूया, कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स ऑफ 8 and 12. कॉमन फॅक्टर्स काय बघा, 1 2 त्यानंतर 4 एवढे आहेत. म्हणजेच आपल्याला काय केलं पाहिजे, HCF याचा किती झाला, HCF 4 झाला. म्हणजे जास्तीत जास्त आपण किती लांबीचा पीस करू शकतोय, तर 4 मीटर लांबीचा. द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ. द मॅक्झिमम possible length of each piece of rope is 4 meter. या पद्धतीने क्वेश्चन नंबर 3 सोडवायचे. क्वेश्चन नंबर 4 बघा. The number of students of standard 6th and 7th who went to visit the Tadoba Tiger project at Chandrapur was 140 and 196 respectively. The students of each class are to be divided into groups of the same numbers of students. Each group can have a paid guide. What is the maximum number of students there can be in each group? Why do you think each group should have the maximum possible number of students? म्हणजेच काय बघा, चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी 6वी व 7वीच्या वर्गातील अनुक्रमे 140 व 196 विद्यार्थी सहलीसाठी गेले. प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचे समान संख्येचे गट करायचे आहेत. प्रत्येक गटाला माहिती देण्यासाठी एक मार्गदर्शक त्याची फी देऊन मिळतो. जास्तीत जास्त किती विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील? प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचे कारण काय असेल, तर काय आहे, 6वीचे 140 मुलं आहेत आणि 7वीचे 196 आहेत. त्यांचे काय करायचे आहेत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे काय समान गट करायचे आहेत. आता जास्तीत जास्त किती मुलांचा एक गट आपण करू शकतो ते काढायचं आहे. तर बघा, फॅक्टर्स ऑफ 140 मी अगोदरच लिहिलेत. कोणते आहेत, 1 2 4 5 7 10 14 20 28 35 17 140. तर या संख्येने 140ला काय होतोय, भाग जातोय. त्यानंतर फॅक्टर्स ऑफ 196 1 2 4 7 14 28 49 98 आणि 196 एवढ्या संख्या आहेत. आता कॉमन फॅक्टर्स काय आहे बघा, 1 2 त्यानंतर 4 त्यानंतर 5 नाही, 7 त्यानंतर काय 10 नाही, 14 आहे 14 नंतर 20 नाही, 28 आहे 28 नंतर 35 नाही, 70 नाही, 140 नाही. म्हणजेच HCF किती झाला, 28.
8 म्हणजे जास्तीत जास्त आपण 28 मुलांचा काय करू शकतोय, गट करू शकतो. द ग्रेटेस्ट among them 28. अशा पद्धतीनं चौथा क्वेश्चन सोडवायचा आहे. पाचवा बघा. ॲट द राईस रिसर्च सेंटर ॲट तुमसार देर आर 2610 kilogram of seeds of the basmati variety and 1980 kilogram of the Indrayani variety. If the maximum possible weight of seeds has to be filled to make bags of equal weight, what should be the weight of each bag? How many bags of each variety will there be? म्हणजेच काय बघा, तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे 2610 किलोग्रॅम व इंद्रायणी जातीचे 1980 किलोग्रॅम तांदूळ बियाणे आहेत. त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत. तर प्रत्येक पिशवीचे वजन किती असेल? प्रत्येक जातीच्या तांदळाच्या किती पिशव्या तयार होतील? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याला 2610 आणि 1980 यांचा HCF काढावा लागेल. पण एवढ्या मोठ्या संख्यांचं HCF फॅक्टर शोधत काढणं काय जास्त वेळ खाऊ आहे, भरपूर वेळ लागेल. त्यासाठी या मोठ्या संख्यांचं HCF काढण्यासाठी दुसरी एक पद्धत आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. ते तुम्हाला समजते काय बघा. तर दुसरी पद्धत बघा कशी आहे. त्यासाठी या संख्या बघा अशा पद्धतीने लिहायच्या. बघा 2610 आणि 1980. आता अशा पद्धतीने हे आखून घ्यायचं आणि ह्या संख्येला भाग जाणारी संख्या आपण या ठिकाणी लिहायची. पहिल्यांदा 2 ह्या संख्येला दोघांना पण भाग जातोय का ते बघायचंय. जात असेल तर जातोय, शेवटी 0 आहे म्हणजे जातोय, त्यामुळे इथं 2 लिहायचं. आणि 2 या संख्येला काय 2610ला भागायचं आणि भागल्यानंतर भागाकाराचं जे उत्तर असेल ते इथे लिहायचं आहे. आता भागाकार करण्यास सोपी, एका अंकाला आपण भागत जायचं. 2ला भागलं 1 भागाकाराला, बे एके बे. परत 6ला भागलं बे त्रिक 6. आता 1ला काय होतंय, जात नाही म्हणजे काय होईल 0. आणि त्यानंतर बे पंचे 10 म्हणजे 1305 झालं. त्यानंतर बघा 1ला जात नाही म्हणजे 19ला बे 9 18. आता 19ला घालवायचं होतं, 18पर्यंत आपल्याला पाडा म्हणा लागला म्हणजे 1 शिल्लक राहील. हा 1 आणि हा 1 8 18 झाले. 18पर्यंत पाडा, 9 18 पूर्ण भाग झाला, बाकी काही शिल्लक राहिली नाही आणि 0ला 0चा. आता शेवटी 5 आहे त्यामुळे ह्याला 2 जाणार नाही, ह्याला जातोय पण ह्याला जात नाही. दोन्ही संख्यांना भाग जातोय अशीच संख्या आपण शोधायची आहे. 2 नंतर पुढची संख्या आहे 3. आता 3 ह्याला जाईल का, ह्यांची बेरीज 5 आणि 3 8, 5 आणि 4 5 आणि 4 9 आणि इथे 9 दुनी 18 म्हणजे 3 जातोय ह्या दोघांना आपण, म्हणून 3 घालवायचं. 3 13ला घालूया. 3 चौक 12 म्हणजे 1 राहिला, 1 आणि 0 10, 3 त्रिक 9, परत 1 राहिला, 1 आणि 5 15, 3 5 15. अशा पद्धतीने भागाकार करायचे. उभ्या पद्धतीने जरी तुम्ही भागाकार केला तरी तेवढाच येईल. 3 त्रिक 9, 9ला भागला, परत 9ला 3 त्रिक 9 आणि 0 0. आता परत याला 3 जात असेल तर आणखी घालवायचं, नसेल तर पुढची संख्या शोधायची. ह्याची बेरीज बघा, 5 आणि 4 9 आणि 3 12 म्हणजे 3 भाग ह्याला जातोय आणि ह्याची 6 म्हणजे याला पण 3 जातोय. 3 3 एके 3, 1 राहिला, 1 आणि 3 13 झाले. 3 चौक 12 पण 13 मध्ये 1 राहिला आणि 5 15, 3 5 15. अशा पद्धतीने 3 एके 3, 3 एके 3 आणि हे 110 आलं. आता बघा परत 3 जात असेल तर घालवायचं आहे. आता परत 3 जातोय का, यांची बेरीज 2 येते म्हणजे ह्याला जात नाही, ह्याला काही दोघांना पण जायला पाहिजे. 4 जाणार नाही, 5 इथं 5 इथं 0 आहे म्हणजे 5 दोन्ही संख्यांना जाईल. 5 दुने 10
आणि परत 10 म्हणल्यावर 4 शिल्लक राहील. 4 आणि 5 45, 5 9 45. आता परत 11ला 5 दुने 10, 1 राहिला. 5 दुने 10 22. आता अशी कोणती संख्या आहे का की ज्या संख्येने 29 आणि 22ला भाग जाईल, तर अशी कोणतीही संख्या नाही की या दोघांना सुद्धा भाग जाईल. म्हणून इथंपर्यंतच आपण येऊन थांबायचं आहे. आता HCF कसा काढायचा बघा. या HCF तर या भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्यांचा गुणाकार करायचा. 2 3 3 5 यांचा गुणाकार 2 3 3 आणि 5. 2 त्रिक 6, 6 त्रिक 18 आणि 18 पंचे 90 म्हणजे HCF झाला 90. द ग्रेटेस्ट अमंग देम म्हणजे जास्तीत जास्त वजन किती किलोचे आपल्याला पिशव्या तयार करायला लागतील 90. आता बॅग्स कंटेनिंग बासमती म्हणजे बासमतीच्या किती बॅग होतील. बासमती तांदूळ किती आहे 2610 किलो आहे. 2610 किलो बासमती तांदूळ आहे. म्हणजे एक बॅग किती 90ची म्हणजे भागिले 90 करायला पाहिजे. मग 90 भागल्यानंतर किती पिशव्या तयार होतील ते लक्षात येईल. बघा आता 90 भागूया आपण. बघा 2610 भागिले 90 असं करूया. 9 0 0 गेला. तर 9 9 26ला बघा. 9 दुने 18 म्हणजे 18 9 ते 27 मोठं होते. म्हणजे 18 म्हणजे हे 2 6 2 8 शिल्लक राहिले. 9 9 81 म्हणजे किती होतील 29 बॅग्स तयार होतील बासमतीच्या. आता बॅग्स कंटेनिंग इंद्रायणी म्हणजे इंद्रायणीचे एकूण किती वेट होतं तांदळाचं तर 1980 आणि एक बॅग 90ची म्हणजे इंद्रायणीची किती पोती होतील तयार तर 1980ला काय केलं पाहिजे 90नं भागलं पाहिजे. 0ला 0 गेला. 9 दुने 18 एक शिल्लक राहिलं म्हणजे 18 परत 9 दुने 18 म्हणजे किती तयार होतील पोती 22. अशा पद्धतीनं प्रॅक्टिस सेट तुम्ही सर्वांनी सोडवला असेल. उद्या आपण पुढचा भाग बघूया. धन्यवाद.